ज्या दिवशी वर्कशॉप्स असतात ना मोदकचे, म्हणजे ऑनलाईन असू देत किंवा ऑफलाईन असू देत, मी इतर काही प्लॅन करत नाही. म्हणजे मोस्टली होईल तेवढं अवॉइड करते, कारण ह्याच्यामध्येच मी इतकी थकते ना की बाकी काही करायला माझी अजिबात इच्छा आणि माझ्याकडे शक्तीच नसते. असो आज तुमच्यासोबत माझा गो टू मेकअप रुटीन शेअर करते. इतका सिम्पल आणि खूप वेळ राहतो हा मेकअप. सगळ्यात आधी तर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचा आहे. कोणताही सीझन असू दे, स्किन प्रेप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज मेकअप आहे ना तो खूप केकी आणि एकदम ड्राय दिसेल. सो मी डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर लावलं आहे. मस्त मसाज करून स्किन सॉफ्ट करून घेतली आहे. त्यानंतर हे वालं जे फाउंडेशन आहे ना, ट्रस्ट मी इतकं सुंदर माझ्या स्किनसोबत ब्लेंड होतं आणि हे के ब्युटीचं होतं. आय थिंक ह्याचे सगळे डिटेल्स मी तुमच्यासोबत ह्या आधी बऱ्याच वेळेला शेअरसुद्धा केलं. त्यानंतर थोडंसं ब्लश लावलं आहे. माझ्याकडे 2 ब्लश आहेत, एक शी ग्लॅमचं आणि एक के ब्युटीचं. दोन्ही इतके नॅचरल आहेत ना, म्हणजे अति लावल्यासारखं वाटत नाही. त्यानंतर के ब्युटीचं कॉम्पॅक्ट लावलं आहे. थोडेसे आयब्रोज डिफाईन करायचे आणि टिकली लावली आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जर तुम्ही रेग्युलर लिपस्टिक लावत असाल तर लिप प्रेप नक्की करा थंडीमध्ये. थोडंसं लिप ग्लॉस घ्यायचं किंवा वॅसलिन आणि छान लिप्सला मसाज करून घ्यायचं आहे. 5 मिनिटं ठेवू द्यायचं, त्याच्यानंतर तुम्ही लिपस्टिक लावा. ट्रस्ट मी, लिप्स अजिबात ड्राय होत नाही. सो हा आहे माझ्या गो टू मेकअपचा फायनल लुक. इतका मस्त दिसतो आणि कॅरी करायला तर इतका सोपा जातो ना, म्हणजे अजिबात अनकम्फर्टेबल वाटत नाही जो काही मेकअप आपण करतो ते. त्यानंतर माझं वर्कशॉपसुद्धा मस्त झालं आणि 2-3 तास कुठे गेलेत हे कळलंच नाही आहे. सो असा होता आजचा दिवस. भेटूयात उद्या. बाय.